हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। आवाज येतोय? हा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। सुनील दादा रेकॉर्डिंग हो, धन्यवाद। जो नामरूप वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेणे जाणीवेची कळा सर्वथा न चले। आपण बघितलंय ओवी क्रमांक 7 मध्ये, आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी। माझं घर कोणतं आहे? सद्गुरूंचं घर हे माझं घर आहे। काय भाषा आहे? भाषा लक्षात ठेवा। सद्गुरूंचं जे घर आहे ते माझं घर आहे। मला पुष्कळांचे फोन आलेत आणि ते लोक म्हणायला पण लागले की सद्गुरूंचं जे घर आहे ते माझं घर होऊ शकेल का हो कधी? हो, होऊ शकेल। सद्गुरूचं निवासस्थान हे माझं निवासस्थान होऊ शकेल, याचा अर्थ काय? ज्या स्वरूपामध्ये सद्गुरू स्थित असतात, विराजमान असतात, ज्या स्वरूपामध्ये सद्गुरू राहत असतात, त्या स्वरूपाशी माझं ऐक्य आहे का? आणि जर असेल तर मी त्या स्वरूपाशी ऐक्य जर असेल तरच मी त्यांच्या घरी राहतो आहे, नाही तर मी त्यांच्या घरी राहत नाही। आता बघा, मला एक मुद्दा तुम्हाला इथे आवर्जून सांगायचा आहे। मुद्दा असा आहे की 12 नंबरची ओवी आता आपण घेणार, जो नामरूप वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले, हा विषय आहे आपला। या विषयाचा 7व्या ओवीशी काय संबंध आहे? आपण ज्याच्या घरी राहतो त्याच्या घरचे नियम आपल्याला लागू होत असतात। उदाहरणार्थ, माहेरून सासरी आल्यानंतर सासरचे जे नियम असतात त्या नियमाशी ती एकरूप होते। काय असतात नियम? यांच्या घरी सकाळी
स्नान केल्यानंतर नाश्ता देतात, स्नान करण्यापूर्वी नाश्ता देत नाहीत. आणि सगळेजण स्नान करून नाश्ता ग्रहण करतात, पारुष्याने खात नाही. नियम आहे, गृहीत धरूया. आता ती त्या घरची झाल्यामुळे ती पण त्या नियमाला फॉलो करते, तो नियम ती स्वीकारते. पण जर पाहुणा आला असेल तर तो नियम पाहुण्यासाठी नसतो. तो जो नियम आहे तो नियम पाहुण्यासाठी नसतो. का बरं नसतो हा नियम पाहुण्यांसाठी? याचं कारण पाहुण्याचं ते घर नाही, ते घर पाहुण्यांचं नाही, म्हणून पाहुण्यासाठी तो नियम नसतो. मग पाहुणा किती वाजता गावावरून आला, केव्हा गेलं पाहिजे असा पाहुण्यासाठी नियम नसतो. तो उशिरा जरी गावावरून आला असेल संध्याकाळला तरी पण त्याच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, आहे की नाही? नियम पाहुण्यासाठी नसतो, नियम घरच्यांसाठी असतो. आता सद्गुरूंच्या घरामध्ये जर मला राहायचं आहे, विषय काय सुरू आहे, जेथे राहिले तोची मी, तर मला त्या घराचे नियम फॉलो करावे लागतील की नाही? आणि ते नियम तुम्हाला आज मी सगळे 12, 13, 14 ओव्यांमध्ये कसे आहे ते सांगतो, 15व्या ओवीपर्यंत ते नियम आहेत सगळे. ज्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे त्या घरचं मला व्हायचं असेल, मला तसं वागावं लागेल. कसं आहे सद्गुरूंचं घर, ज्याला काल आपण निरंजन म्हटलं होतं, त्या घरातली चालरीत कशी आहे? सोपं झालं बघा आता एकदम. त्या घरातली चालरीत कशी आहे? चालरीत अशी आहे की जो नामरूप वेगळा, जो ये माहेऊन निराळा, जेथे जाणीवेची कळा, सर्वथा न चले. आता तिथे जर कोणाला बोलवायचं असेल तर नामाने त्याला बोलवता येत नाही, नाव घेऊन आवाज देता येत नाही, आणि रूपाने त्याला शोधता येत नाही, आणि की नाही पंचायत. काही काही घरांच्या काही काही पद्धती असतात. एक दुर्मिळ पद्धत सांगतो एका घराची, खूप जणांनी नाव ऐकलं असेल, डॉक्टर श्रीभा वर्णेकर, अत्यंत विद्वान संस्कृत पंडित. श्रीभा वर्णेकरांचं अचाट कार्य आहे, फार मोठं कार्य आहे केलेलं, संस्कृत विद्वान. त्यांचे चिरंजीव सुद्धा डॉक्टर वर्णेकर, हे सगळे PhD आहेत बरं का. हे सगळे संस्कृतातले खूप कार्य करणारे लोक आहेत. त्यांच्या मुलाचा विवाह करायचा होता, त्यावेळची गोष्ट माझ्या कानावर आली. सून कशी पाहिजे त्यांची एकच अट होती, अस्खलित संस्कृत बोलणारी. काय अट होती? अस्खलित संस्कृत बोलणारी. म्हणजे मला नाश्ता करायचा आहे, मला फराळ करायचा आहे, हे तिन्ही संस्कृतमध्येच बोललं पाहिजे. कारण श्रीभा वर्णेकरांच्या घरात फक्त संस्कृतच भाषा बोली भाषा म्हणून वापरल्या जात असे, दुसऱ्या भाषेला बोली भाषेचं स्वरूप दिल्या जात नव्हतं. म्हणजे अट काय होती? संस्कृत बोलणारी पाहिजे. म्हणजे ज्या घरामध्ये आपण जाणार त्या घराशी आपल्याला मॅच व्हावं लागेल की नाही? फार असे घरं संस्कृत बोललं पाहिजे म्हणणारे घरं आजकाल नाही, पण श्रीभांचं घर तसं होतं, अजूनही आहे. श्रीभा वर्णेकर आता नसले तरी त्यांच्या घरात संस्कृतच बोलल्या जाते, संस्कृतच सांगितलं जातं, संस्कृतच ऐकलं जातं. तुम्हाला चहा हवा असेल तरी तुम्हाला संस्कृतमध्येच मागावं लागतं. मग आपल्यासारखा गेला तर चहा मागतच नाही, मग कशाला मागेल? कोण संस्कृत रचना करू शकतोय? वाक्य रचना कोणाला जमते? मग सद्गुरूंच्या घरामध्ये जर मी गेलो तर तिथली भाषा मला स्वीकारली पाहिजे. कुठली भाषा आहे तिथली? अनाम्याची भाषा, अनुर्वाच्य निरूपण. तिथे वाचेनी बोलता येत नाही, वैखरीने व्यक्त होत नाही, तिथे वैखरीने व्यक्त होत नाही, म्हणून नामाच्या उच्चारणाने सद्गुरूच्या घरामध्ये जमत नाही.
कोणतं घर आहे? निजधाम. मग आता कसं करायचं तिथे? त्याला ओळखायचं कसं? तर रूपाने सुद्धा त्याला ओळखता येईल. 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, हात आहे, पाय आहे, असं नाही ओळखता येत. कारण अरूप आहे तो, निरवयव आहे तो, निराकार आहे तो. त्याला नाही ओळखता येत तसं. मग आता काय करायचं? जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले, जाणीव सुद्धा तिथे चालत नाही. काय नाही चालत? जाणीव सुद्धा तिथे चालत नाही. म्हणून राम ब्रह्मरूप आहे, इथे सुद्धा रूप शब्द वापरावा लागतो. वास्तविक रूप शब्द वापरण्याची गरज नाही आहे, कारण ब्रह्माला आकारच नाही, अवयव नाही, तर रूप कसं राहील? तरी ब्रह्मरूप म्हणतात, कारण रूपाशिवाय आम्हाला शब्दच नाही समजत. राम ब्रह्म आहे म्हटलं तर आम्ही काय होतो? गोंधळात पडतो. राम ब्रह्मरूप आहे म्हटलं तर थोडंसं काहीतरी कसं तरी रूप आहे, म्हणजे आम्हाला हे ब्रह्मरूप समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून ब्रह्मरूप शब्द वापरावा लागतो. वास्तविक रूप नाहीच आहे तिथे, पण म्हणावं लागतं की राम ब्रह्मरूप आहे. मग आता ब्रह्मरूप जो राम आहे त्याचं जे नाम आहे ते नाम राम आहे, म्हणजे ब्रह्माचं नाव राम ठेवलं, बारसं झालं ब्रह्माचं. आता जाणीवेची तिथे कळच नाही, कारण तो असंग आहे. त्याला कोणाचा संग नाही, त्याच्या सहवासात कोणी नाही. कोणी का नाही? कारण दुसरा तिथे उपलब्धच नाही. दुसरा तिथे उपलब्धच नाही आहे. जर उपलब्ध नाही तर मग त्याला रूप नाही, त्याला नाम नाही. मग आता ब्रह्मरूप राम निरवयव आहे, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, आणि म्हणून त्याला राम हे नाव सुद्धा नाही. आणि हे ब्रह्म आम्हाला कळता आलं पाहिजे. म्हणून त्या परब्रह्माने दयाळुत्वाने काय केलं? अवयव प्राप्त करून घेतले, सगुण झाला. आणि म्हणून राम हे त्याचं नाव झालं. धनुर्धारी, कोदंडधारी, सीतापती, दशरथ नंदन ही त्याची नाव आहेत. कौसल्यानंदन ही त्याची नाव आहे. ही त्याची नाव आहे. रघु हे त्याचं कुळ आहे. सूर्य हा त्याचा वंश आहे. ब्रह्म हे त्याचं काय आहे? अधिष्ठान आहे. मग आता त्या रामाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, तो अधिष्ठान रूपच आहे. म्हणून बुद्धीने त्याचा अंदाज येतो, पण बुद्धीने त्याचा अनुभव नाही येत. तिथली भाषा बघा. त्या रामाला ओळखायचं आहे, त्या रामाला कळून घ्यायचं आहे, त्या रामाला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून काका बुद्धिग्राह्य अतींद्रियम असं म्हणतात. भगवद्गीतेचा श्लोक, बुद्धिग्राह्य मतींद्रियम. दुसरं एक सांगतो, यो बुद्धे हे परतस्तु सहा. बुद्धिग्राह्य मतेंद्रियम म्हणजे इंद्रियाच्या अतीत आहे. इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. बुद्धी ग्राह्य मतेंद्रियम यो बुद्धे हे परतस्तु सहा. ते आत्मतत्व बुद्धीच्याही पलीकडे आहे. कुठे आहे? बुद्धीच्या पलीकडे आहे. आता बुद्धीच्या जर पलीकडे असेल तर बुद्धीने माणूस काय करतो? तर्क करतो. म्हणून तर्काच्याही ते पलीकडे आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, ते तर्काच्याही पलीकडे आहे. तर्क करण्यासाठी काय लागतं? 5 गोष्टी लागतात तर्क करण्यासाठी. एकाला म्हणतात हेतू, दुसऱ्याला म्हणतात व्याप्ती, तिसऱ्याला म्हणतात साध्य, चौथ्याला म्हणतात पक्ष, आणि 5व्याला म्हणतात दृष्टांत. मग आता कसे द्यायचे या सगळ्या गोष्टी? पक्षामध्ये आम्हाला माहिती आहे पूर्व पक्ष, उत्तर पक्ष. दृष्टांतही आम्हाला माहिती आहे.
ज्या अर्थी रामाला रूप नाही, ज्या अर्थी रामाला नाम नाही, त्या अर्थी राम शून्य असेल असा एक तर्क केला जातो. मग त्याला प्रश्न विचारला जातो की त्या शून्य आहे हे म्हणणारा शिल्लक आहे की नाही? आहे. ज्या अर्थी शून्य आहे असं म्हणणारा शिल्लक आहे, तसा तो जो आहे रूप आहे तो राम आहे, म्हणजे तो शून्याच्या पलीकडे आहे. तर्क जमला. आणि आहे हा शब्द तुम्ही वापरला आहे, होता म्हटलं नाही आणि राहीलही म्हटलं नाही. हा आहे आधीपासून आहे आणि नंतर सुद्धा आहे, म्हणून तो सतरूप आहे. नाम आणि रूप नसल्यामुळे अस्थिरूप आहे असं म्हणता येत नाही, त्याला सतरूप आहे असं म्हणावं लागतं. हा दुसरा तर्क झाला. आता तर्क आणि दृष्टांत, दृष्टांताचा आधार घेऊन तर्काची मांडणी केली जाते. आणि ही मांडणी जर समोरच्यांच्या समोर ठेवत असाल तर त्याला पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असं स्वरूप येतं या मांडणीला. मग त्याला खंडन मंडनात्मक वादाचं पण स्वरूप येतं. पण प्रश्न असा आहे की अध्यस्थ हे अधिष्ठान रूप असतं, हा जर सिद्धांतच आहे, तर सगुण राम हा निर्गुण राम रूपच आहे. सगुण हे निर्गुण स्वरूपावर असलेलं अध्यस्थ आहे. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. निर्गुणाने सगुणाचा आकार घेतला असं भक्तीमध्ये समजवावं लागतं. पण ज्ञानाची जर भाषा असेल तर जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, पण दोन्हीचे अर्थ एकच आहे. ज्ञानातून बोलला तरी अर्थ तोच आहे, भक्तीतून बोलला तरी अर्थ तोच आहे. आणि म्हणून योगातून सांगतात त्याचं ईश्वर प्रणिधान करा. योगाची भाषा सुरू झाली. म्हणजे फुलही राम, फूल तोडणारे हातही राम, फूल तोडायला लावणारी बुद्धीही राम, पूजा करायला लावणारी क्रियाही राम, ज्याची पूजा करतो तोही राम, झालेली पूजा ही रामरूपच. म्हणजे काय झालं? ईश्वर प्रणिधान. अशा पद्धतीने योगाची पद्धत आहे. म्हणून तिथे तर्कानी रस्ता निघत नाही. तेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतिक केवी घडे. त्या ठिकाणी विवेकाची गरज नाही आहे. ज्या ठिकाणी तर्काला प्रतिष्ठाच नाही. 5 नंबरचा हे चालू झाला आहे. 5 नंबरचा जो श्लोक होता आहे त्यातला, ऐसे सदा सर्वत्र संचले जे तर्का न वचे अनुमानले. तर्का अप्रतिष्ठात ब्रह्मसूत्रामध्ये नेहमी सांगितलं जातं, तर्का अप्रतिष्ठात. परमार्थामध्ये तर्काला प्रतिष्ठा नाही. तरीही समजावून सांगण्यासाठी संवादी तर्क एका मर्यादेपर्यंत शास्त्राच्या चाकोरीतून केला असेल तर चालतो, कोणताही तर्क चालत नाही. तर्काला सुद्धा शास्त्राची चाकोरी लागते. आता हे ऐकणाऱ्याला असं वाटेल की हे तर शास्त्रच करतात. म्हणून उदाहरण देतो. ज्या अर्थी माझ्या मुलांनी 12वी मध्ये चांगले मार्क मिळाले, त्या अर्थी मी रोज करत असलेली पूजा परमेश्वराला पावली. हा शास्त्राला सोडून असलेला तर्क आहे. शास्त्र प्रयत्न आणि प्रारब्धाला महत्व देणार आहे. पूर्व कर्माला लेखून फळ मिळतं हे सांगणार आहे. आणि मी सांगतोय की त्याचे मार्क्स मिळाले कारण माझी पूजा चांगली झाली. हा तर्क निखालच खोटा आहे, निखालच चुकीचा आहे. मग काय करायला हवं? शास्त्रानुसारी तर्क हवे. शास्त्राला विरोधी तर्क चालत नाही. म्हणून
कितीही शास्त्रानुसार तर्क असले तरी तर्काने ब्रह्म नाही कळत. तर्का अप्रतिष्ठा. नैषा तर्केण मतिरापनुयाम, कठोपनिषद. नैषा तर्केण मतिरापनुयाम, कठोपनिषदात सांगितलंय. का बरं तर्क चालत नाही? त्रिभुवन संचले विठ्ठले का, याच्यामध्ये तुम्ही तर्क कसा कराल? ते सर्व व्याप्त त्रिभुवनात व्यापून आहे, याचा तुम्ही तर्क कसा कराल? याचा फक्त अनुभव घेता येतो, तर्क करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्रिभुवने संचले विठ्ठले का हा सर्वत्र शब्दाचा अर्थ आहे. आता सदा शब्दाचं उदाहरण काय करायचं? रीता ठाव या राघवे विण नाही, कारण तो राघव नेहमी आहे. तो राघव नेहमी आहे. सदा शब्दाचं स्पष्टीकरण करता आलं. आता सम, हत्तीमध्ये पण तेवढा आहे आणि मुंगीमध्ये पण तेवढा आहे. हे समत्व मला बघता आलं पाहिजे. शुनीचैव श्वपाकेच पंडिता हा समदर्शिना, भगवद्गीता सांगते. आता हे समत्व कसं असेल? हे समत्व कसं असेल याचा आम्ही जर विचार केला तर आम्हाला कळेल. महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचते. तो समत्वानी असल्यामुळे तो असणे आणि नसणे याच्याबद्दल जरा सुद्धा आम्हाला काय करता येत नाही, विचार करण्याची गरज नाही. म्हणून भरला घनदाट हरी दिसे. कसा भरलाय तो? घनदाट भरलाय, तो समत्वानी भरलाय. म्हणजे एवढ्या जागेत एवढा आत्मा आणि छोट्या जागेत लहान आत्मा, असा आत्म्याचा भागच नाही आहे. आपल्या घरी खोली आहे, मोठ्या माणसाच्या घरी हॉल आहे. खोलीमध्ये आणि हॉलमध्ये ऑक्सिजन समत्वानी आहे की नाही? एवढी जर जागा घेतली तर त्यात तेवढाच ऑक्सिजन निघतो जेवढा हॉलमध्ये आहे. हॉलमध्ये जास्त ऑक्सिजन, खोलीमध्ये कमी ऑक्सिजन आहे असं नाही म्हणतात, हो की नाही? त्याची व्याप्ती तेवढीच असते, सारखीच असते. पण याचे सगळीकडे उदाहरणं नाही देत आहेत. उदाहरणं देणं हे आपल्या समजुतीच्या बाहेर आहे. म्हणून तिथे तर्क करण्याच्या भानगडीत पडू नये. म्हणून समर्थ सांगतात तेथे भांबावला तर्क. तर्काला वाट नाही सापडत त्या ठिकाणी. काय करावं काही कळत नाही. धोक्यामध्ये जसं वाहन चालवणं धोक्याचं असतं, अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं तर्कामध्ये असतं. तर्क हा अत्यंत धोकादायी असतो. आत्मतत्व समजण्यासाठी तर्काचा वापर करू नये, व्यवहारात तर्क वापरावा. पण ज्याला रूप नाही, ज्याला नाम नाही, असा अरूप आणि अनाम असलेलं जे ब्रह्मतत्व, आत्मतत्व, त्याच्यासाठी तुम्ही बुद्धीनी तर्क वापरू शकत नाही, कारण बुद्धी त्या ठिकाणी काम करत नाही. आणि म्हणून तर्काने ब्रह्मज्ञान होत नाही. हा एकदा निश्चय झाला की पांगुळला विवेक. विवेक काय सांगतो? नित्यानित्य वस्तू विवेका. हा नित्य काय आणि अनित्य काय हे सांगणारा जो आहे तो विवेक आहे. आत्म काय आहे आणि अनात्म काय आहे हे सांगणारा जो आहे तो विवेक आहे. सार काय आहे, असार काय आहे हे सांगणारा जो आहे तो विवेक आहे. मुख्य तीन विवेक आहे: नित्यानित्य, आत्मानात्म, सारासार. आता सत्यमिथ्या पण विवेक आहे. अध्यस्थ अधिष्ठान याचा सुद्धा विवेक आहे. विवेक अनेक गोष्टींचे करता येतात, पण मुख्य तीन गोष्टी विवेकामध्ये मोडल्या जातात: आत्मानात्म, सारासार आणि नित्यानित्य. म्हणून ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. आता हा सत्यमिथ्या विवेक आहे.
आता हा सत्यमिथ्या विवेक मुख्यामध्ये नाही आहे, पण जीवो ब्रह्मैव न परहा, जीवच ब्रह्मरूप आहे हा विवेक आहे. जीव कोण आहे? ब्रह्मरूप आहे. मी कोण आहे? ब्रह्मरूप आहे. मी जर ब्रह्मरूप असेल तर मला सगळे नियम ब्रह्मरूपतेची लागतील की माझ्या व्यावहारिक रूपतेची लागतील, व्यवहार रूपतेची लागतील? सहज प्रश्न आहे. मला ब्रह्मरूपतेचे नियम लागणार. आणि म्हणून येथे शब्दांचे कौतुक केवी घडे. इथे शब्द नाही काम करत. शब्द फार त्रोटके पडतात, शब्द फार लहान पडतात. समजवण्यासाठी शब्दाची गरज आहे. शब्दज्ञान आवश्यक आहे, अंतिम प्रमाण आहे. शब्द हा अंतिम प्रमाण आहे, पण सर्वश्रेष्ठ ज्ञान अपरोक्ष आहे, शब्दज्ञान परोक्ष आहे. शब्दज्ञान उंबरठ्यापर्यंत जाऊ शकतं. उंबरठ्याच्या आत प्रवेश करण्यासाठी शब्दाला काय नाही आहे? परवानगी नाही. गाढ झोपेचं वर्णन शब्दाला करता येत नाही. अतिशय सौंदर्य असेल ज्या ठिकाणी, निसर्ग खूप सुंदर दिसतोय, आहा हा म्हणतो, आहा हाच्या पलीकडे नाही बोलताय. रत्नागिरीवरून पुण्याला चाललो होतो. आरे वारेंचे ब्रिज लागले मध्ये, बीच आरे आणि वारेंचे बीच लागले मध्ये. ते बीच जसे जसे दिसत होते, आहा हा हा, या पलीकडे कुठलाच शब्द नव्हता. ते पाहिल्यानंतर एवढं सौंदर्य त्या समुद्राचं की त्या समुद्राचं वर्णन आहा हा म्हणण्याशिवाय दुसरं काही होतच नाही. खूप पाणी असेल, किती पाणी असेल, किती खोली असेल, हे रटाळ वर्णन झालं. आहा हे सौंदर्याचं खरं वर्णन. आणि खरा सौंदर्यवान कोण असेल तर भगवंत आहे. रसोवई सहा, सगळ्या रसांचा रस आहे. प्रभू रामचंद्राला बघा की भगवान श्रीकृष्णांना बघा, रसोवई सहा, ते रसच ते रसाचं स्वरूपच होते. म्हणून भगवंत सगळ्यांना आवडतो, नित्य आवडतो आणि कायम आवडतो. आपण कितीही जवळचा आपल्या आवडीचा माणूस असेल तरीही एक वेळ अशी असते की तो आपल्याला नावडतो. खूप भूक लागली आहे तेव्हा तू बाजूला हो, मला आधी जेवू दे. खूप झोप लागली आहे मग बोलू, आधी मला झोपू दे. एक वेळ अशी येते की ज्यावेळी आपल्याला ती व्यक्ती पण नको असते, आपल्याला फक्त आवडीचीच वस्तू हवी असते. पण भगवंत आवडत नाही अशी एकही वेळ नसते. आणि म्हणून त्याला रसोवई सहा असं म्हणतात. साधना ही सामुग्रीने केल्या जाते, पण भगवत प्राप्तीसाठी कुठल्याच सामुग्रीची गरज नाही. लक्षात घ्या, तुम्ही काय सामुग्री आणली याच्यावर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होणं आणि न होणं हे अभिप्रेत नाही आहे. आणि म्हणून विवेक सुद्धा शब्दाने करावा लागतो. एक वेळ विवेक सुद्धा ढळतो, म्हणजे नाहीसा होतो, त्या ठिकाणी मागे पडतो. जो शाब्दिक विवेकावरच अवलंबून राहतो, यांचा विवेक खूप छान आहे असं काही वेळेला लोक तारीफ करतात आपली, तेव्हा आपण त्या तारफीला जाऊ नये. कारण तो विवेक जोपर्यंत माझ्याजवळ आहे तोपर्यंत स्वरूप माझ्याजवळ नाही हे लक्षात ठेवा. तोपर्यंत मला ब्रह्मज्ञान असण्याची शक्यता नाही असं लक्षात ठेवा. मग ज्यांच्या घरी आपण राहतो आहोत, सद्गुरूंच्या घरी 7व्या नंबरच्या ओवेमध्ये सांगितलंय, तोची मी जेथे राहिले तोची मी. आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी. तुम्ही जिथे राहता तेच जर मी आहे तर सद्गुरू कसे राहिले आहेत तसं मला राहावं लागेल ना. त्याचं वर्णन केलेलं आहे. कसे राहिलेले आहेत सद्गुरू? जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जयास करीती, जया कारणे करीती.
जया लागी योगी उदास. योगी कुठे उदास असतात? या निशा सर्वभूतानां तस्यां जागरती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. या निशा सर्वभूतानां तस्यां जागरती संयमी. सगळे भूत मात्र ज्या ठिकाणी झोपलेले असतात त्या ठिकाणी हा जागा असतो. निशा म्हणजे अंधकार. सगळ्या भूतांना ज्या ठिकाणी निद्रिस्त व्हावंसं वाटतं, जिथे काही करावंसं वाटत नाही, अशी जागा आहे स्वरूप. स्वरूप बघावंसं वाटत नाही भूतमात्रांना, आणि तिथे हा संयमी जागा असतो. स्वरूपाच्या ठिकाणी हा जागा असतो जिथे सगळे भूतमात्र झोपले असतात. या निशा सर्व भूतानां तस्याम, तिथे हा जागा असतो. यस्याम जागरती भूतानी, जिथे सगळे भूत मात्र जागे असतात. सा निशा पश्यतो मुने, तिथे हा झोपला असतो. सगळे भूत मात्र कुठे जागे असतात? विषयाच्या ठिकाणी जागे असतात. आणि हा विषयाच्या ठिकाणी उदास असतो. म्हणून जया लागी योगी उदास. आता मला उदास व्हावं लागेल तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊ शकेन की नाही? 7व्या नंबरच्या ओवीप्रमाणे जेथे राहिले तोची मी. त्यांच्या घरी जर मला राहायचं आहे तर मला जसं घरात राहण्याची पद्धत आहे ती मला स्वीकारली पाहिजे की नाही? काय पद्धत आहे? जगता प्रति औदासीन्य. मराठीमध्ये उदास शब्द बदनाम झालेला आहे. हिंदीमध्ये सुद्धा कैसी उदासी छाई म्हणतात. कोणाच्या घरी नको ते प्रसंग घडले असले की मग सगळे लोक जमतात, आणि त्यावेळेला मग गप्पा बडबडी बंद असतात, उदासी असते. इतके लोक जमले पण आवाज नाही, चिडीचूप, काहीतरी गडबड आहे. काय म्हटलं जातं? काहीतरी गडबड आहे, कारण गाव गप्पा बंद झाले असतात एकदम. तिथे चिडीचूप, आणि थोडंसं प्रत्येकाला असंही वाटत असतं की उद्या आपला नंबर आहे. त्यामुळे तो असा उल्हासित नसतो, उदास असतो. हा शब्द नाही आहे. उत हा धातू आहे त्यात उदास शब्दामध्ये, आणि आस हा शब्द आहे. उत अधिक आस. आस म्हणजे ओढ. जिथे ओढ नसते, जिथे ओढ नसते तो उदास असतो. तो उपेक्षित केलं जातं ती गोष्ट. उपेक्षित शब्दाचा अर्थ दिसून सुद्धा त्याची दखल न घेणे, त्याला उपेक्षित म्हणतात. दखल न घेणे म्हणजे त्याला सत्यत्व न देणे. व्यावहारिक भाषा वापरू नका, नाही तर मग समोरच्या माणसाला पाहिलं पण आम्ही कानाडोळा केला, त्याच्याकडे पाहून हसलोही नाही रडलोही नाही असं नाही आहे. त्याच्याशी बोलायचं आहे, त्याची नोंद नाही घ्यायची, आतमध्ये नोंद नाही घ्यायची, त्याला उदासी असते. मला जर सद्गुरूंच्या स्थानाशी ऐक्य पावायचं असेल, त्यांच्या घराला जर माझं घर आहे असं म्हणायचं असेल, जेथे राहिले तोची मी, तुम्ही ज्या स्वरूपात राहिले ते स्वरूप मी आहे असं पाहायचं असेल तर जगाप्रती औदासीन्य मला स्वीकारलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. आलंच, आता अधिकार कमवावा लागेल ना. नाही, मी सगळं जग घेऊन येतो तुमच्याकडे. हाती घेऊनी कांता म्हणे मज संन्यासी करा. अशा पद्धतीचं ते आहे की मला संन्यास घ्यायचा आहे, पण बायकोला सोबत घेऊन संन्यास घेतो. अरे असा संन्यासच नसतो ना. पत्नीला सोबत घेऊन तू संन्यास घेतोय. संन्यासामध्ये पहिल्यांदा स्वतःच्या शरीरासकट
सगळ्या जगताशी नातं सोडावं लागतं, स्वतःचं श्राद्ध करावं लागतं. संन्यासाला आपलं श्राद्ध आपल्या हाताने केल्याशिवाय संन्यास दीक्षा मिळत नाही, लक्षात ठेवा. मग बायकोला सोबत कसं घेता येईल? बायको कुठे राहिली मग तिथे? शरीराशीच जर माझं नातं तुटलेलं आहे, संपलेलं आहे, माझं शरीर माझ्या दृष्टीने वारलेलं आहे, तेव्हा संन्यास घेता येतो. मी देह नाही. फार कठीण गोष्ट असते संन्यास घेणं. संन्यास हा नुसता विधी नाही, लक्षात ठेवा. संन्यास हा नुसता विधी नाही. देहाप्रती एवढी उदासी लागते स्वतःच्या. जर देहाप्रती रूपाप्रती उदासी असेल तर नामाप्रती पण उदासी असते. अहो, महाराष्ट्र सोडून पलीकडच्या 2-4 राज्याच्या पलीकडे जरी गेलं आणि कोणी डॉक्टर म्हणलं, असं वाटते आपल्यालाच बोलवलं की काय. आपल्याला महाराष्ट्रातही डॉक्टर म्हणून सगळेजण नाही ओळखत. आपल्या गावाच्या बाहेर दुसऱ्या गावात गेलं तर कोणी ओळखत नाही, आणि आपल्या गावातले सगळे ओळखतात असा आपला भ्रम असतो. संन्यास घेणं, औदासीन्य सांभाळणं ही काही कंचे खेळणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. तपोवन महाराज म्हणून स्वामी चिन्मयानंदांचे सद्गुरू होते. हिमालयात राहत होते, उत्तर काशी, आणि तिथून पलीकडे. ते उत्तर काशीच्या खाली कधी नाही आले. स्वामी चिन्मयानंदांना संन्यास दीक्षा दिली आणि श्रीगुरूंच्या आज्ञेने खाली म्हणजे आपल्या भागाकडे ते प्रचाराला आले. बहुतेक संन्यासी हिमालयातून खाली यायला तयार नसत त्या काळी. वेदांत खाली सांगू नये असं म्हणायचे, त्याची अवहेलना होईल असं म्हणायचे. अति परिचयात अवज्ञा. एखादा मोठा विद्वान माणूस असतो, पण त्याच्या घरात त्याला फारसं कोणी विचारत नाही, त्याच्या विद्वत्तेलाही कोणी विचारत नाही. जेवायचं आहे का, वाढू का, की नाही जेवत, करा मग अभ्यास तुम्ही तुमचा. अति परिचयात अवज्ञा. अशी वेदांताची अवज्ञा होईल असा त्या काही लोकांचा समज असल्यामुळे हिमालयाच्या पायथ्याच्या खाली यायचं नाही असं ठरवलं होतं. काही लोक ऋषिकेश पर्यंतच वेदांत सांगत असत, म्हणजे उत्तर काशीपासून ऋषिकेश पर्यंत उतरले होते. चिन्मयानंदांना सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. मी संन्यासी शब्द सांगतो कारण त्यागनिरूपण सुरू आहे. त्यागनिरूपणात त्यागाचं महत्व जर सांगितलं गेलं नाही तर मग त्यागनिरूपण हा समाज सांगून काय फायदा. म्हणून यातली प्रत्येक ओवी त्यागाशी संबंधित आहे. सद्गुरूंच्या घरी जर मला तिथे निवास करायचा आहे, मला प्रत्येक गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. नामरूपाचा पण त्याग करता आला पाहिजे. तर रूपाचा त्याग नाही करता येत, पण एका पद्धतीने तर करता येतो. किंवा मी फक्त भगवत वस्त्र घालीन, पांढरत वस्त्र घालीन, मग आता त्या रूपाला उठवून दिसेल असे वस्त्र नाही घालायचे. काय म्हणतात त्याला शब्द, मॅचिंग. मॅचिंग कशासाठी घातलं जातं, ते रूप उठवून दिसलं पाहिजे म्हणून मॅचिंग घातलं जातं. आणि देहाचा विचारच असता कामा नये. म्हणून एका रंगाचं वस्त्र मरेपर्यंत घालायचं, एकाच रंगाचं वास. आणि तो रंग शास्त्राने निवडलाय भगवा. त्याचं वैशिष्ट्य सांगणे हा इथला उद्देश नाही आहे. भगवा त्यागाचं प्रतीक आहे असं समजा. चिन्मयानंद वेदांत सांगण्याकरता इकडे आले आणि भारतभर त्यांनी वेदांताचा प्रचार आणि प्रसार केला. खूप मेहनत घेतली. शेवटी सगळीकडे लोक तयार व्हायला लागल्यानंतर कुठली तरी एक उभारलं पाहिजे, संघटना असं हे झालं. त्याला नाव काय ठेवायचं असं ठरलं. आणि
चिन्मयानंदांनी सांगितलं तपोवन नाव देऊ आपण. तपोवन महाराज होते ना त्यांचे गुरु. पण त्यांना पाहणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती आणि हजारो लोक भारतभर चिन्मयानंदांमुळे आले होते. सगळ्यांनी खूप विनंती केली की आम्हाला चिन्मय मिशन नाव द्यायचं आहे. काय नाव द्यायचं आहे? चिन्मय मिशन नाव द्यायचं आहे. आम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे. चिन्मयानंदांनी होकार काही दिला नाही. एक दिवस एकांतात बसले होते आणि विचार करत होते. आणि विचार करता करता त्यांच्या आतमध्ये क्लिक झालं आणि त्यांनी होकार दिला की आता चिन्मय मिशन नाव द्यायला हरकत नाही. काय क्लिक झाला आतमध्ये? चिन्मयानंदांच्या आत्मचरित्रात आहे. ऋष्यामीच्या पुनः पुन्हा नावाचं आत्मचरित्र आहे चिन्मयानंदांचं. ऋष्यामीच्या पुनः पुन्हा, ऋष्यामीच्या मुहुर्मुहुर असं गीतेमध्ये वचन पण आहे. चिन्मयानंदांनी विचार केला की माझं जे आधीचं नाव आहे ते विस्मरणात जावं. मी देहाचा आणि मी कोण आहे? आत्मा आहे. यासाठी महाराजांनी म्हणजे श्री गुरूंनी मला चिन्मयानंद नाव दिलं. संन्यास दीक्षा देऊन चिन्मयानंद नाव दिलं. हे चिन्मयानंद नाव कोणाचं आहे? शरीराचं आहे का माझ्या? नाही. चिन्मय शब्दाचा अर्थ काय होतो? चैतन्य. हे चैतन्याचा उल्लेख आहे. मग आता चैतन्याचा उल्लेख असताना तो पुन्हा माझा उल्लेख आहे असं मी काय समजा? चैतन्य तर सर्व व्याप्त आहे, प्रत्येकामध्ये आहे. मग त्यांनी जर चिन्मय मिशन म्हटलं तर ते माझं मिशन आहे असं मला वाटतं. उपयोगाचं काय कारण आहे? आणि त्यानंतर ते म्हणले हो हे खरं आहे, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही त्या नावाचा. आणि नावाचा संबंध नाही आणि रूपाचाही संबंध नाही. मग आता चिन्मय मिशन म्हणायला काय हरकत आहे? काही हरकत नाही. आणि मग त्यांनी परवानगी दिली की आता तुम्ही चिन्मय मिशन हे नाव ठेवू शकता. याला म्हणतात सद्गुरू. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या ते देहाचं नाव नसतं, स्वरूपाची आठवण होण्यासाठी त्याला दिलेलं नाव असतं. कशाला? जीवाला, आतल्या चिदाभासाला, कुटस्थापासून आलेला हा जो चिदाभास आहे त्याच्यासाठी ती प्रक्रिया समजावून सांगावी लागते. ती समजून घ्या तुम्ही आता की तो जो चिदाभास असतो आतमध्ये, कुटस्थापासून आलेला ज्ञानाचा प्रकाश तो बुद्धीमध्ये पडतो. बुद्धिस्थ ज्ञानप्रकाश आणि आत्मा तीन मिळून जीव तयार होतो. यातला जो बुद्धिस्थ ज्ञानप्रकाश आहे हा आत्म्याशी ऐक्य पावत असतो आणि बाकी दोन बाजूला राहतात. तो मी आहे त्याचं दिलेलं हे नाव आहे. म्हणजे हे देहाचंही नाव नाही आहे आणि हे स्वरूपाचंही नाव नाही. मी देह आहे असं वाटतं उपयोगी नाही. आणि मी आत्मा आहे हे कळायच्या आधी मी चिदाभास आहे असं कळणं, याला साधकत्व असं म्हणतात. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे चार प्रकार आहेत. मी देह आहे असं ज्याला वाटतं तो बद्ध असतो. मी देहाच्या बंधनात आहे पण या बंधनातून मी सुटलो पाहिजे, त्या सुटण्यासाठी मी काय प्रयत्न करू यासाठी जो तळमळतो तो मुमुक्षु असतो. आणि त्या साधन केलेल्या तळमळीतून ज्याला हे कळतं की मी देहही नाही आणि मी मुमुक्षु असण्याचा अर्थ नाही, मी केवळ चिदाभास आहे जो स्वरूपाची ऐक्य पावतो त्याला साधक असं म्हणतात. आणि मी स्वरूप आहे असं ज्याला ठाम निश्चय झाला असतो त्याला सिद्ध म्हणतात. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध चौघांचे चार निर्णय असतात आणि हा क्रमविकासाची पायरी आहे. मी स्वतःला कोण समजतो? आपला विषय चिन्मयानंदांचा होता. आमच्याकडे कोण समजतो याचा अर्थ नेहमी वेगळाच घेतला जातात. अरे रावी आणि टर्रेबाजी. मी पाहून घेईन, मी बघून घेईन, नाही.
मी आत्मा आहे, आणि साधकाच्या भाषेत मी चिदाभास आहे. आणि म्हणून शरीराप्रती उदासीन्य, औदासीन्य. कल्पना करा, एक साधी कल्पना करा. जन्म झाल्यापासून अत्यंत सुसंपन्न अवस्थेमध्ये वाढ झालेले दशरथ नंदन राम काही कमी होतं का? राजा दशरथ महापराक्रमी, त्यामुळे रामरायाला काही कमी होतं का? कशाचीच कमी नव्हती. एकही गोष्ट अशी नाही की जी आठवण केली आणि मिळाली नाही, अशी एकही गोष्ट. त्यांना 14 वर्ष वनवास काढावा लागले. वनवासात 14 वर्ष त्यांनीच काढले असं नाही. जनक नंदिनी, मिथिला कुमारी, तिने 14 वर्ष काढले. आम्हाला एका प्रवासामध्ये फक्त जर कन्फर्म रिझर्वेशन नसेल, आमच्या हातात जर वेटिंग असेल पण कन्फर्म झालं नसेल, तर आम्ही किती अस्वस्थ असतो. इथे सकाळी निघाले की संध्याकाळी कुठे पोहोचणार माहीत नाही, राहायची जागा आहे की नाही माहीत नाही. अशा स्थितीमध्ये मध्ये मध्ये कुठेतरी बरा परिसर दिसला की झोपडी उभारून राहायचं, पुन्हा काही दिवसांनी ते सोडायचं, पुन्हा दुसरीकडे जायचं. कुणी ज्याला सगळ्या सुखसंपन्नता उपलब्ध होत्या त्यांनी, आपलं वैभव काहीच नाही हो प्रभू रामचंद्रांसमोर आणि आई सीतेसमोर, काहीच नाही आपलं वैभव. आपल्या वैभवाला वैभव शब्द सुद्धा म्हणण्याच्या योग्यतेचे नाही. त्यांचे मंत्री संत्री सुद्धा कितीतरी वैभव संपन्न होते, पण शरीराबाबतचा औदासीन्य केवढा याचा विचार करा. वल्कल धारण करून प्रवास करायचा, खडाऊ पायात घालून प्रवास करायचा, केवढं कठीण आहे. आणि प्रवासही डांबरी रस्त्यावरून नाही आहे, रानावनातून आहे. शरीराबद्दल तर केवढा उदासीन्य त्यांच्या अंतःकरणामध्ये असेल. एवढ्या राजवैभवात असून सुद्धा आधीपासून हे औदासीन्य त्यांनी काय करून ठेवलाय, प्राप्त करून ठेवलाय. म्हणून 14 वर्ष वनवासात राहू शकले. वनवासी फिरती तापस, एकांते सुखमास्यताम यो विविक्त स्थानम सेवते. गीतेमध्ये सुद्धा एकांता संबंधाचा विविक्त स्थान असा उल्लेख आहे. विविक्त देशीयत्वम, आणि असे उल्लेख असताना एकांतात राहणारे, अन्नासाठी भिक्षा मागणारे, त्याला वनवासी म्हणतात. आणि ही भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह करणारे, त्याला तापसी असं म्हणतात. तापसी, तपश्चर्या करणारे ते तापसी. तपश्चर्या अंतःकरणाने करायची असते. शरीर शोषणा या नाव तप, तो मूर्खांचा खटाटोप. हरी चिंतने सद्रूप, ते तप तपा माझी. कशाला तप म्हणतात, कशाला मूर्ख म्हणतात? शरीराचा नुसता छळ करतो, मूर्ख आहे. हरी चिंतने सद्रूप, कोणत्या हरीचं चिंतन करायचं आहे? नाम घेऊन नाही, सद्रूप हरीचं चिंतन करायचं आहे. मी आहे, आहे आणि आहे. भूतकाळामध्ये आहे, आत्ताही आहे आणि भविष्यातही आहे, असणार आहे नाही. भूतकाळात होतो नाही, भूतकाळात आहे, भविष्य काळातही आहे, म्हणून मी वर्तमान काळातही आहे. याला सद्रूपाचं चिंतन म्हणतात. सत शब्दाचा अर्थ सांगितलाय आपण आधी. सच्चिदानंद मधला सत आहे, याचं चिंतन ही तपश्चर्या आहे. हरी चिंतने सद्रूप, ते तप तपा माझी, नाथ महाराजांची ओवी आहे.
असं तप करतो का? हो, असं तप घरी राहूनही होतं. सगळ्यांमध्ये असून कोणात नसणं याला वनवास पत्करणं असं म्हणतात. दाखवायचं नसतं की मला तुमच्याबद्दल काही काही वाटत नाही. ही भाषा आहे. मोठे हेल काढून तो काही शब्द वापरतो. मला तुमच्याबद्दल काही काही वाटत, असं दाखवायची काही गरज आहे? मला घरच्यांबद्दल काही वाटत नाही हे घरच्यांना सांगण्याची काय गरज आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांची जागा ठेवू नका, बस. मी तुमची जागा ठेवली नाही असं नाही, असं बोलण्याचं काय कारण आहे? आणि कर्तव्यालाही चुकण्याचं काही कारण नाही. जे करायचं आहे ते करा. घरात राहिलं म्हणजे 4 गोष्टी केल्या पाहिजे. 4 गोष्टी न करता मिळतात. गुहेमध्ये जाऊन राहिलो तर गरम पाणी नाही मिळत आंघोळीसाठी, आणि बादलीभर पाणी थंडही कोणी आणून देत नाही. नदीवर जावं लागतं स्नानासाठी. जाता येता श्वापद पण बघत असतात आपल्याला की आम्हाला फार भूक लागली आहे, हा एकटाच दिसतोय. घरामध्ये असं नाही ना, तयार गरम पाणी मिळतं. मग 2 गोष्टी आपण कराव्या. या गोष्टीसाठी प्रयत्न आपल्याला करावे लागत नाहीये, मग दुसऱ्या गोष्टीसाठी थोडे प्रयत्न करावे. घरच्या लोकांना सहकार्य करावं. अंतःकरणात त्यांची छबी उमटू देऊ नये, बस. झाला वनवासी. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. याला म्हणतात वनवासी फिरती तापस. नाना साधनी सायास. सायास शब्दाचा अर्थ सहज असा आहे, आणि परमार्थ करणे याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे असं म्हणतात. डेड फिश ट्रॅव्हल्स इन द फ्लो. मेलेला मासा प्रवाहाबरोबर वाहतोच, पण जिवंत मासा फक्त प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतो. मेलेल्या माशामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची धमक नसते. ज्याच्यात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची धमक नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. प्रवाह काय आहे? विषयाकडे सत्यत्वाने बघणे आणि विषयाच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे. प्रवाह झाला, पुरा आहे. विषय सत्य वाटणे आणि त्याच्या आसक्तीमध्ये, त्याच्या मोहामध्ये वाहून जाणे. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पैसा, माझं शरीर, माझे नातलं, माझा मानपान, माझी कीर्ती, माझा नावलौकिक. या दिशेने जो वाहतो तो डेड फिश आहे. याच्याशी जो सामना करतो, याच्याशी जो मुकाबला करतो, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, तोच प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकतो. दुसरा प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकत नाही. विषयासक्तीच्या विरोधी राहणं, विषयासक्तीच्या ऐवजी विषयाबद्दल औदासीन्य स्वीकारणं, सगळ्यांमध्ये जाऊन बडबड बडबड करत बसण्यापेक्षा स्वरूप चिंतनामध्ये एकट्यामध्ये राहणं. कोणी आलं तर त्याच्याशी बोलणं, मी स्वरूप चिंतनात आहे असं दाखवण्याची गरज नाही. समोरच्याला कळता कामा नये, अर्धांगाला सुद्धा माझा परमार्थ कळता कामा नये. हा खरा परमार्थ आहे. कित्येक वर्ष काकूंना थांग पत्ता नव्हता की काका पारमार्थिक अंग काकांमध्ये आहे म्हणून. कित्येक वर्ष थांग पत्ता नव्हता. आणि हे मी काकूंच्या तोंडून ऐकलं आहे, बाहेरून ऐकलेलं नाही आहे. काकूंच्या तोंडून स्वतः मी ऐकलंय, प्रत्यक्ष ऐकलंय. वाटतच नाही म्हणे की हा माणूस परमार्थिक आहे. माणूस म्हणले त्या, हळूहळू असं वाटायला लागलं की हा माणूस काहीतरी वेगळाच वागतोय. पण काही वर्ष त्यांना त्याचा थांगपत्ता नाही लागू दिला. नाना साधनी सायास. हे ज्याला सहज साधतो, हे ज्याला उपलब्ध होतं,
हे ज्याला कळतं तो सद्गुरूंच्या धामाला, आपली 7 नंबरची ओवी, जेथे राहिले तोची मी, तिथे ऐक्य पावण्यासाठी योग्य असतो, लायक असतो, अधिकारी असतो. तो सद्गुरूंशी ऐक्य पावतो, मिळतो, मिसळतो, एकरूप होतो. यासाठी एवढ्या गोष्टी आपल्यामध्ये आपल्याला विकसित करावी लागतात. जया कारणे करीती. म्हणून त्याग निरूपण आहे हा निवृत्ती प्रधान ग्रंथ आहे. मानवी प्रवृत्तीच्या विरुद्ध वाहणारा ग्रंथ आहे आणि म्हणून हा जड त्याच्यामुळे आहे. समजायला कठीण आहे असं नाही. वागायला घाम गाळावा लागतो, वागायला मेहनत करावी लागते, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद ठेवावी लागते आणि दैदिप्यमान इच्छा आतमध्ये ठेवावी लागते त्याला. अशा पद्धतीने तो जेव्हा राहतो तेव्हा तो तापसी, तेव्हा तो उदास, तेव्हा तो साधनी आणि त्यावेळेला तो योगी. युजती धातू आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं. ऐक्य होतं म्हणजे जीवच ब्रह्म आहे असं कळतं. जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळं आणि मग ते एकमेकांमध्ये मिसळलं असा भाग नाही आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही समोर जातो त्यावेळेला आमचं जीवन धन्य होतं आणि आम्ही सद्गुरूंच्या घराशी एक ऐक्य पावतो, एकरूप होतो, मिसळतो. अशा पद्धतीने आम्ही अशा पद्धतीने आम्ही सद्गुरूंशी ऐक्य पावावं, सद्गुरूंशी मिसळावं. सद्गुरूंच्या घरी जर राहण्याची तयारी असेल तर, जेथे राहिले तोची मी, सद्गुरू रूप होऊन राहायचं असेल तर मला तिथले नियम आधी पाळावे लागतील. तेव्हा मी त्या घराची काय होईल, मला स्वीकारले जाईल त्या घरात. तोपर्यंत स्वीकारले जाईल का हो? म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची, त्याग करण्याची, निवृत्ती आतमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न म्हणजे आत्मारामाच्या प्राप्तीकडे वाटचाल आहे. अशी वाटचाल माझ्या अंतःकरणात होण्यासाठी मी आणखीन काय केलं पाहिजे हे आपण सोमवारी सकाळी बघूया. उद्या सुट्टी आहे, रविवार. सोमवारी सकाळी याचा पुढचा भाग बघूया. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आवाज येतोय? मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा.
वंदे गुरुपरंपरा.